मालती काकींनी आज राणीच्या तोंडावर पैसे फेकून तिच्या अस्तित्वाची जी धिंड काढली आहे ना, ते पाहून आज माझं रक्त अक्षरशः सळसळतंय. खरं सांगू का प्रेक्षकांनो, हा प्रसंग बघून अंगावर काटा आला. एका हतबल मुलीच्या गरिबीची अशी क्रूर थट्टा करताना मालतीला थोडीही दया कशी आली नाही. राणी किचनमध्ये जाते, एक एक डबा उघडते, पण नशिबाचा खेळ बघा. पोहे नाहीत, साखर नाही, अगदी चहाचा थेंबही बनवायची सोय नाही. राणीची ही हतबलता पाहून मालती काकींनी जे काही केलंय त्याला माणुसकी म्हणायची की राक्षसीपणा. त्यांनी थेट पर्समधून पैसे काढले आणि राणीच्या तोंडावर मारले. हे पैसे घे आणि माझ्या मुलाला कायमचं सोड, असं म्हणताना मालतीचे डोळे क्रौर्याने चमकत होते. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की राणीने ते पैसे उचलले. तिचे हात थरथरत होते, डोळ्यात आसवांचा पूर होता, पण तिने ते जमिनीवर पडलेले पैसे एक एक करून गोळा केले. समाज म्हणेल की राणी विकली गेली, तिने पैशांसाठी इंद्रजीतच्या प्रेमाचा बळी दिला. पण विचार करा, एका बाजूला इंद्रजीतची सोबत आहे आणि दुसऱ्या बाजूला आईचं ऑपरेशन. जर राणीने ते पैसे नाकारले असते आणि उद्या आईला काही झालं असतं तर हेच जग तिला नालायक मुलगी म्हणालं असतं. ही राणीची हार नसून मालतीच्या श्रीमंतीचा अहंकार आहे, जो आता राणीच्या पायाखाली चिरडला जाणार आहे. माझी भविष्यवाणी लिहून घ्या. राणी या पैशांनी आईचा जीव तर वाचवणारच, पण त्याच पैशांच्या जोरावर ती इंद्रजीतच्या आयुष्यातून बाहेर जाणार नाही, तर ती एक अशी हुकुमाची राणी बनून परतणार आहे जिच्यासमोर मालतीला गुडघे टेकावे लागणार आहेत. हा स्वाभिमानाचा लढा आता रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जिव्हारी लागणार आहे. पण मित्रांनो, मला सांगा, एका लेकीने आईचा जीव वाचवण्यासाठी प्रेमाचा सौदा करणं तुम्हाला योग्य वाटतं का? राणीने ते पैसे उचलून स्वतःला विकलंय की आईला विकत घेतलंय? तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये सविस्तर मांडा, कारण आज तुमची प्रत्येक कमेंट राणीच्या संघर्षाला साथ देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण या युद्धाचा पुढचा अंक अजून भीषण असणार आहे.